स्ट्रिंग, से, डिक्शनरी, नंबर, इफ, फॉर, व्हाईल, कंट्रोल, लॅम्बडा आणि युजर डिफाइन फंक्शन. अजून आपण लायब्ररी ह्याच्यामध्ये कव्हर केलेलं नाही आहे. तर तुम्ही काय करा, हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आधी खाली आन्सर आहे त्याच्या, ठीक आहे. आधी तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जर चुकत असेल तर खाली स्क्रॉल डाऊन करून चेक करा. तुम्ही क्वेश्चन चेक करून दुसऱ्या एक नवीन नोटबुक घ्या, इथे नवीन नोटबुक क्रिएट करा आणि त्याच्यामध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला दिसत नसेल इकडं आपण शेअर करा, लक्षात नाही माझ्या. जसे आपले NumPy पांडाज कंप्लीट होईल त्याचे सुद्धा नोट्स मी त्याच ड्राईव्हवर अपलोड करेन. तुम्ही फक्त चेक करत राहा, त्याची लिंक वेगळी नसणार, त्याच्यातच मी अपलोड करेन. ठीक आहे काय पोरींनो? आमच्याकडे आम्ही तसं नाही केलं. मी केलं होतं माझ्या मित्रांनी, मी एकच बनवलं, त्यांना दिलं. आमच्याकडे आम्हाला तर तसंच सांगितलं. मला खूप किचकिट झाली. झालं चालू करते, हे चालू करतो HDMI केलं. मी तुम्हाला कसं मला मेसेज करा. बरोबर. विजिबल आहे इकडे? ओके, ठीक आहे. मला नाही आवडत रेवन तरी ठीक आहे. हे पायथनचे नोट्स आहेत, एवढेच कुठे आहेत? 15-16. ठीक आहे. व्हेरिएबल डिक्लेरेशन रूल मी 1-2-4 ओपन करून दाखवतो. हे रन केलेलं नाही, हे रन करा, हे रीड करा, जे काही पॉईंट्स आहेत की पॉईंट्स रीड करा, आन्सर आहे त्याच झालेला. सेम आता कुठे 2 नंबर, आता सिक्वेन्सनं नंबर दिलेला, सिक्वेन्स वाईज स्टडी करा. टॉपिक वाईज हे नंबर्स आहेत, जसं आपण सुरुवातीपासून टॉपिक्स घेत आलेला आहे त्या पद्धतीनं हा सिक्वेन्स आहे. ठीक आहे. सिक्वेन्स का मॅटर करतो, कारण की नेक्स्ट सिक्वेन्स हा प्रिव्हियसवर थोडा ना थोडा तरी डिपेंड असणार आहे. हे लिस्टचे मेथड्स. तर मी काही एक्झाम्पल पण दिलेले, पण तुम्ही सुद्धा ट्राय करा. तर नोट्स तर आता तुम्हाला प्रोव्हाइड केलेत, माझं काम झालेलं आहे नोट्सचं काम. पांडाज लायब्ररी डेटा फ्रेम पाहत होतो ना आपण. आपल्याला डेटा फ्रेम आणि सेकंड पॉईंट कोणतं, ऑपरेशन्स, हे 2 गोष्टी आज पाहायच्या आहेत पांडाजमध्ये. स्टेप बाय स्टेप आपण पाहूया. काही एरर सांगू शकाल का? एरर काय आहे? इम्पोर्ट अंदाज हे रँडम नंबर पण इम्पोर्ट केलं नाही आहे. NP इम्पोर्ट, ठीक आहे. सुरुवातीपासूनच रन करूया आपण. बघा, एक माझ्याकडे डेटा फ्रेम आहे. असा डेटा फ्रेम आपण क्रिएट करू शकतो. ठीक आहे, असा एक डेटा फ्रेम आपण क्रिएट करू शकतो. आता ह्या डेटा फ्रेमवर आपण काय करायचं, काही पॉईंट्स आहेत जे डेटा फ्रेमवर आपण अप्लाय करतो, जसे कंडिशनल सिलेक्शन, कॉलम ऍड करणे, कॉलम ड्रॉप करणे, असे काही ऑपरेशन्स ते आपण बेसिक ऑपरेशन डेटा फ्रेमवर पाहू. टोटल किती कॉलम मध्ये आणि किती रोज आहेत?
5 rows 4 कॉलम. तर याचा शेप काय असेल? काय असेल शेप? तोच असेल ना शेप, 5,4. काय घाबरताय सांगायला? 5,4 हा त्याचा शेप आहे. कॉलम सिलेक्शन, जो माझ्याकडे डेटा आहे डीएफ, तर ह्याच्यामध्ये टोटल 4 कॉलम आहेत. आता ह्यातील कोणताही कॉलम जर मला ऍक्सेस करायचा असेल तर मला डीएफ ऑफ त्या कॉलमचं नाव देणं गरजेचं आहे. जसं की डीएफ ऑफ इथे झेड दिलेला आहे. डीएफ ऑफ झेड म्हणजे तुम्हाला झेड कॉलम इथे आन्सर मध्ये येईल. डीएफ ऑफ डब्ल्यू तुम्हाला डब्ल्यू आन्सर. परंतु जर तुम्हाला मोर दॅन 2 व्हॅल्यू जसं की डब्ल्यू आणि वाय हे सुद्धा घ्यायचं असेल तर असं कोड लिहून चालणार नाही, कारण की 2 किंवा 2 पेक्षा जास्त आपण लिस्टमध्ये पास करणार आहे. तर इथे परत एक लिस्ट येईल, ऑफचा एक ब्रॅकेट आणि लिस्टचा एक ब्रॅकेट. तर त्या केसमध्ये आपल्याला मल्टिपल व्हेरिएबल डब्ल्यू झेड सुद्धा घेऊ शकतो आपण. तुम्ही जे जे कॉलम सिलेक्ट कराल तो कॉलम तुम्हाला आन्सरमध्ये येणार. ठीक आहे. इथं पण काय डाऊट आहे की आपण पाहिलेलं आहे अगोदर पण, आणि इथं पण हे एसक्यूएलचा सिंटॅक्स पण इथे चालतो का, म्हणजे कोणताही व्हेरिएबल घ्यायचा असेल तर डीएफ डॉट तो व्हेरिएबल तो सुद्धा सिंटॅक्स चालतो, पण इथं आपण यूज करत नाही. यूज न केलेला चांगला आहे, एरर कधी येऊ शकतो. आता बघा, न्यू कॉलम क्रिएट करायचा. माझ्याकडे 4 कॉलम आहेत, मी एक नवीन कॉलम क्रिएट करतो. कॉलम क्रिएट करण्यासाठी बघा, डब्ल्यू कॉलम प्लस वाय कॉलम यांची जी ॲडिशन आहे ती न्यू मध्ये मी काय करतो, स्टोअर करतो. ठीक आहे. न्यू कॉलम तुमचा ऍड. कॉलम कसा ऍड करायचा समजला? जर तुम्हाला हवा असेल हे व्हॅल्यूज नको तुम्हाला नवीन व्हॅल्यू ऍड करायचे तर तुम्ही अशा पद्धतीने जेवढे नंबर ऑफ रोज आहेत तेवढे एलिमेंट इथे देऊ शकता. आणि सपोज न्यू 1 म्हणून आपण इथे ऍड करूया. अशा पद्धतीने आपण कॉलम ऍड करू शकतो. ड्रॉप करायची प्रोसेस बघा, हे पण आपण पाहिलेलंच आहे. डीएफ मी कोड परत लिहितो. डीएफ डॉट ड्रॉप. कोणता कॉलम ड्रॉप करायचा जे आपण ऍड केलेलं आहे तेच ड्रॉप करूया. कोणते? न्यू. ऍक्सिस कोणता आहे? 1च आहे ना. आणि ते इन प्लेस लिहितो. इन प्लेसचा अर्थ काय? परमनंट चेंजेस. ओके. इन प्लेस न्यू केलेला. जर तुम्ही इन प्लेस नाही केला तर परत डीएफ मध्ये तो आहे तसा राहणार आहे, फक्त तो टेम्पररी चेंज होणार. हे पण आपण ड्रॉप पाहिलेला आहे. जसा कॉलम ड्रॉप केला तसा आपण इंडेक्स वाईज सुद्धा रो ड्रॉप करू शकतो. सपोज मला ह्यातला सी ड्रॉप करायचा तर काय, डीएफ डॉट ड्रॉप सी ऍक्सिस 0. ऍक्सिस 0 आता इनप्लेस 2 केलं तर तो सुद्धा परमनंट होईल, पण इथे इनप्लेस करत नाहीये, टेम्पररी आपण डिलीट करूया. आता टेम्पररी झालेला आहे पण तो डीएफ मध्ये ऑलरेडी आहे बरं का. अजून डीएफ मध्ये तो आहे सध्या. जर तुम्ही प्रिंट करून पाहत असाल डीएफ, तर तुम्हाला सी भेटणार आहे. इथं पण काय डाऊट आहे की कोणाला? आता नवीन कन्सेप्ट पाहायला चालू करू. नवीन कन्सेप्टमध्ये एक आय लॉक फंक्शन आहे आणि एक लॉक फंक्शन आहे. ठीक आहे. लॉकला तुम्ही लोकेशन म्हटलं तरी चालेल आणि आय हा इंडेक्स आहे. इंडेक्सचा यूज करून तुम्ही काय करणार आहे, टेबलला स्लायसिंग करणार आहे. टेबलला स्लाइस तुम्ही आतापर्यंत लिस्टला स्लाइस केलेला आहे, टप्पलला स्लाइस केलेला आहे, स्ट्रिंगला स्लाइस केलेला आहे. आता आपण इंडेक्सला स्लाइस करणार आहे, सॉरी डेटा फ्रेमला स्लाइस करणार आहे. ह्याच्या अगोदर आपण काय करूया,
एका मॅट्रिक्सला स्लाइस करूया आपण आधी, मग डेटा फ्रेमकडे जाऊया. जर मॅट्रिक्सला स्लाइस करायचं असेल तर मी मॅट्रिक्स काय करतो, एक छोटासा नंबर समजतील असे मॅट्रिक्स तयार करून घेतो मी. एक 24 रिशेप 6,4चा मी काय करतो मॅट्रिक्स करून घेतो, चालेल ना. आणि ह्याला मॅथमध्ये स्टोअर करतो. कोणाला काही प्रॉब्लेम आहे की ते? ठीक. आता पुढे जाऊया आपण. मी काही रोज ऍड करतो इथे. बघा मॅट स्लायसिंग कशा पद्धतीने करायचं आहे. फर्स्ट स्लायसिंग असेल रो साठी आणि सेकंड असेल कॉलम साठी. बघा नीट आहे का. पहिल्यांदा स्लायसिंग असेल रो साठी, नंतर असेल कॉलम साठी. सेम स्टार्ट व्हॅल्यू असेल इन्क्लूड आणि एंड व्हॅल्यू असेल एक्सक्लूड, जे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. म्हणजे हे इन्क्लूड आणि एक्सक्लूड सांगायची गरज नाही. आता फक्त तुमचा रो आणि कॉलम मध्ये येणार आहे. कारण की सुरुवातीला एकच डेटा होता म्हणून तिथे रो कॉलमचा फॉर्मॅटच नव्हता. डिरेक्टली एकच व्हॅल्यू 2, 2, 5 अशा पद्धतीने आपण देत होतो. आता इथं 2 डायमेन्शन आहेत. पहिल्यांदा एका डायमेन्शनसाठी, सेकंडला दुसऱ्या डायमेन्शनसाठी. बघा कसा लिहायचा आहे, मॅट ऑफ. आता तुम्हाला आन्सर काय हवा आहे? मला आन्सर हवा आहे 9, 10, 13, 14. मी ते लिहितो बरं का. 9, 10, 13, 14 हे आन्सर मला हवं आहे, म्हणजे स्लाइस करायचा. तर बघा हा फर्स्ट रो, हा सेकंड रो, हा थर्ड रो. परंतु इंडेक्स स्टार्ट होतो 0 पासून. हा कोणत्या पोझिशनला आहे रो? 0 पोझिशनला आहे. हा रो कोणत्या पोझिशनला आहे? 1 पोझिशनला आहे. हा रो कोणत्या पोझिशनला आहे? 3 पोझिशनला आहे. आणि हा कोणत्या पोझिशनला आहे? 5 पोझिशनला आहे. तर मला सांगा हे जे 9 आणि 10 आणि 13 आणि 14 आहे कोणकोणत्या रो मध्ये आहेत? इंडेक्स सांगा. 0, 1, 2 आणि 3 ह्या 2 रो मध्ये आहेत ना, बरोबर आहे. जर मी ते लिहिला 0 आणि 2 आणि कोणता? 2 आणि 3 रो तर झाले. आता क्लासिफाय रो मध्ये काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? नाही. आता सेम कॉलम मध्ये कॉमा देऊया. आता तुम्ही ह्याला ऑब्झर्व केलं तरी चालेल किंवा ह्याला ऑब्झर्व केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आपण मेन जो आहे ओरिजिनल त्यालाच ऑब्झर्व करूया. हा फर्स्ट कॉलम 0 नंबर, सेकंड कॉलम 1 नंबर, थर्ड कॉलम 2 नंबर आणि लास्ट कॉलम 3 नंबर. तर मला सांगा 9, 13, 10, 14 कोणकोणत्या कॉलम मध्ये? 1, 2. बघा मी लिस्ट मध्येच देतोय 1,2. 1,2 नाहीये, एक मिनिट थांबा. 2:3, 4, 1:3. ठीक आहे. 2:4, 1:3. 4 हा एक्सक्लूड आहे सुरुवातीला रो मध्ये आणि कॉलम मधून 3 एक्सक्लूड आहे. फर्स्ट रो साठी, सेकंड कॉलम साठी. हा हे जे टोटल आन्सर आहे ते आन्सर म्हणजे 9, 10, 13, 14. समजते? आता तुम्ही मला आन्सर सांगायचा. 4, 5, 6, 8, 9, 10 हे आन्सर मला आलं पाहिजे. 8, 9, 10. आता मॅट मध्ये मला सांगा कुठून कुठेपर्यंत आणि कुठून कुठेपर्यंत. हे सांगा 1 to 3, 0 to 4. बरोबर आहे का? एकदा कन्फर्म करा. 0 to 3. 0 to 4. ठीक आहे. बघू आन्सर कोणाचा अजून. रो कोणते? 1 आणि 2 हे 2 आहेत ना.
म्हणजे 1 to 3 हा तर बरोबर आहे. आता कॉलममध्ये 0 पासून स्टार्ट आहे, 0, 1 आणि 2 म्हणजे 3 पर्यंत लिहावं लागेल ना मला, 4 पर्यंत, 4 की 3 इंडेक्स मला 6 पर्यंत पाहिजे, बरोबर आहे. टू नंबर 4 लिहिला तर तो 7-11 ला पण घेईल. So, 14, 15, 18, 19, 22, 23 ह्याचं सुद्धा आन्सर द्या. इथंच लिहितो मी कोड. ऑनलाईन पार्टिसिपेंट तुम्ही आन्सर द्या. सर ते एकदा रिपीट करता का, ते कसं घेताय ते नाही समजलंय मला ते. बरं ठीक आहे, तुम्ही विचारल्याशिवाय मला समजणार नाही. 1 मिनिट, मी पहिला एक्सप्लेन करतो परत एकदा, मग तुम्ही आन्सर सांगा. बरं, मला स्लाइस करायचा आहे. स्लाइस म्हणजे काय, त्या मॅट्रिक्सचा छोटासा पार्ट घ्यायचा, ठीक आहे, त्याला आपण स्लाइस म्हणतो. ठीक आहे, छोटासा पार्ट आपण काय करणार आहे, घेणार आहे स्लाइस. आता मला त्यातला छोटासा पार्ट म्हणजे 9, 10 आणि 13, 14 पाहिजे, ठीक आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला रो कोणते आहेत आणि कॉलम कोणते आहेत माहीत असणं गरजेचं. रो म्हणजे हॉरिझॉन्टल, म्हणजे कोणकोणते, हा एक रो झाला, हा दुसरा रो सिलेक्शन झाला नाही, हा दुसरा रो, अशा पद्धतीने किती रोज आहेत आपल्याकडे, एकूण 6 रोज आहेत, हा 6वा रो. परंतु इंडेक्स हा आपला 0 पासून स्टार्ट होतो, म्हणून ह्याला आपण देणारा इंडेक्स 0 नंबर. इंडेक्स म्हणजे जसं की रोल नंबर टाईप. हा आहे 1 नंबर आणि हा आहे 2 नंबर. आपण जे स्लाइसिंग करणार आहे ते इंडेक्स वाईज स्लाइसिंग करणार आहे, इंडेक्स वाईज. आणि कॉलम जर पाहिले तर हा जो पूर्ण कॉलम आहे 0, 4, 8, 12, 16, 20 हा एक कॉलम झाला. 1, 5, 9, 13, 17, 21 सेकंड कॉलम. अशा पद्धतीने टोटल किती कॉलम आहेत, 4 कॉलम आहेत. इथेपर्यंत काय डाऊट आहे का, नाही. आता बघा, मला आन्सर हवा आहे 9, 10, 13, 14. तर आधी शोधा की 9, 10, 14 आहे कुठे. 9, 10, 13, 14 तुम्हाला दिसतं का, इथे एक आहे पॉईंट आणि इथे एक पॉईंट आहे, दिसतं ना, 9, 10, 13, 14 बरोबर मध्ये आहे. आता आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे, कशा पद्धतीने बघा. तर 9, 13 आणि 9, 10, 13, 14 पहिल्यांदा बघा की कोणकोणत्या रो मध्ये आहेत, कोणकोणत्या रो मध्ये. तर 0 रो मध्ये आहे का तो, नाही. 1 नंबरच्या रो मध्ये आहे का, नाही. 2 नंबरच्या रो मध्ये आहे, म्हणजे आपण लिहूया इथे मॅट 2 पासून स्टार्ट करायचं आहे. 2 पासून स्टार्ट केल्यानंतर 3 नंबर मध्ये पण आहे का, आहे. 13, 14 आहे ना. तर हा 3 नंबर मला लिहायचा आहे, पण 3 लिहू शकत नाही मी, तर 4 लिहावं लागेल, म्हणजे एक्सक्लूड आहे. जर 3 ला कन्सिडर करायचं तर 4 लिहावं लागेल. तर माझे रो सिलेक्शन झालेले आहे. जर हा कोड मी इथे लिहिला तर तुम्हाला समजेल. आता रो सिलेक्ट झालेले आहे, आता मला कॉलम सिलेक्ट करायचं. 9, 10, 13, 14 रो मधून गेलेत. आता कॉलम मधून हे 8, 12 काढून टाकायचं आहे आणि 11, 15 हे पण काढून टाकायचं आहे. तर काढून टाकण्यासाठी बघा मी काय करतोय, कॉलम बघा. तर हा 9, 13, 10, 14 कोणत्या कॉलम मध्ये, हा आहे 0 नंबर कॉलम, हा आहे 1 नंबर. 1 नंबर मध्ये आहे ना, आहे. तर स्टार्ट करायचं 1 पासून. 2 मध्ये आहे, म्हणून 2 च्या ऐवजी आपल्याला द्यावं लागेल 3, कारण की नेक्स्ट व्हॅल्यू. तर तुमचं स्लायसिंग अशा पद्धतीने होईल. ठीक आहे, हीच कन्सेप्ट यूज करून मला आन्सर हवा आहे. हे बघा खाली लिहिले ना मी 14, 15, 18, 19 हे मला आन्सर हवा आहे. तर आधी रोचा आन्सर सांगा. 3:6. 3:6 आपण रन करूया आधी, म्हणजे हे तर आलेलं आहे बरोबर आहे. कुठे आहे, 14, 18, 12, 15, 19, 23
आता पुढचे 2 कॉलम रिमूव्ह करायचे, कॉमा 2:4. बरोबर, हे आहे स्लायसिंग. हॅलो सर. हा बोला सर, एंड व्हॅल्यूज दिल्या नाही तरी चालतील ना या केस मध्ये? येस, करेक्ट, एक्झॅक्टली, चालेल. हा, रोल जरी नाही दिलं तरी चालेल, तेच आन्सर येईल तुमचं. आता हे जे आन्सर आहे ते आन्सर मला सांगा तुम्ही. मॅट 03 का? पूर्ण घ्यायचं ते 6 एलिमेंट ना. जर मी असाच कॉलम ठेवला तर काय बिघडेल? ऑल रोज येतील. ऑलवेज येते, बरोबर आहे. आता पण तुम्हाला कॉलम सिलेक्ट करायचा आहे आणि कॉलम कोणते आहेत? 2 सॉरी नाही, एकच कुठे 2 कॉलम आहेत ना आपल्याकडे. 2: असं द्यावं लागेल. हा, नुसतं 2 देऊन चालणार नाही. आलेलं हे आपल्याला लागेल पांडाजमध्ये. आणि पांडाजमध्ये आपण फक्त कॉलम सिलेक्ट करतोय, रो सिलेक्ट करत नाही. जेव्हा तुम्हाला फक्त कॉलम सिलेक्ट करायची गोष्ट येईल ना, तेव्हा हे रो एम्प्टी ठेवायचे, म्हणजे काय, सर्व रो, आणि फक्त तुम्ही कॉलम सिलेक्ट करा अशा पद्धतीने. आता हे मॅट्रिक्स झालेलं आहे. इथं पण काय डाऊट आहे का? हीच कन्सेप्ट पांडाजमध्ये, हीच ॲज इट इज. कुठे होतो आपण? मॅट्रिक्सच कन्व्हर्जन पांडाजमध्ये केले ना आपण. सो हीच कन्सेप्ट इथे आहे, DF. बघा, DF तुम्ही सांगा मला की मला X आणि Y हे 2 कॉलम हवेत. X आणि Y हे 2 कॉलम हवेत. DF ऑफ X आणि Y कॉलम म्हणजे सगळे रो. पहिला कोलन, 1:3. इथे पण कोणाला काही डाऊट आहे का? बरं आहे, सर्व कोलन आणि 1 to 3. ठीक आहे. आता हा डेटा फ्रेम आहे. आपण पाहिला तो अरे होता. मॅट्रिक्स म्हणजे काय, तो 2 डायमेन्शनल अरे होता. जेव्हा जेव्हा तुमचा डेटा फ्रेम असेल तर ह्या DF आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या मध्ये तुम्हाला .ILOC लिहावं लागेल. जेव्हा जेव्हा तुम्ही डेटा फ्रेमवर या गोष्टी अप्लाय करणार आहे तेव्हा .ILOC फंक्शन वापरावं लागेल, तर तुमचा आन्सर येईल. स्लायसिंग चेंज आहे का? नाही, फक्त एक मेथड ऍड झालेली आहे, तो फक्त डेटा फ्रेमवर अप्लाय होतो म्हणून. काही डाऊट? आता मला सांगा, मला X आणि Yच हवेत, पण एकूण माझ्याकडे 5 रो आहेत. त्यातले मला फर्स्ट 3 हवेत रोज, फर्स्ट 3 रोज. X आणि Yच कॉलम पाहिजेत आणि रोज किती पाहिजेत? टॉप 3. 0:4. 4 कसं येईल? 0, 1, 2. 0, 1, 2 म्हणजे 3 पर्यंत. अशा पद्धतीने जर तुमच्याकडे ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा असेल, म्हणजे सपोज एक 10,000 डेटा असेल आणि कोणीतरी म्हणलं की तुला एक त्यातून फक्त 5,000 टॉपचे घे, तर तुम्हाला असं फंक्शन वापरावं लागेल. इथे 0 to empty to 5,000